धन्यवाद प्रणाम. मायबाबा, आपण ज्या प्रपंचात राहतो त्या प्रपंचाचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. अनेक संतांनी त्या प्रपंचाचं ज्ञान आपल्याला करून दिले. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की संसार हा दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. काम क्रोध लोभसुनी पाठी लागली ओढाळ. असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हा संसार दुःखमूळ आहे आणि या संसारामध्ये आपल्या मागं 3 कुत्रे लागलेले येतात, काम क्रोध लोभ आणि त्या ओढाळ आहे असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि संत तुकाराम महाराज म्हणतात की हा संसार दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे. या संसार सुखाचा विचार नाही कुठंच इथं सुख मिळत नाही, सुखाचा विचार नाही कुठे. आणि या संसारामध्ये दुःख पाहता सुख पाहता जवा पाडे आणि दुःख आहे पर्वता एवढं असा हा दुस्तर. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की हा संसारामध्ये 3 दोष आहेत, दुःखरूप आहे, पापमूळ आहे, अनित्य. अशा प्रकारे अनेक साधू संतांनी, परमेश्वर अवतारांनी आणि श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजसो. हा सुख हा अनित्य आहे आणि असुखम आहे. इथं सुख नाही आणि हा अनित्य आहे असं श्रीकृष्ण महाराजांनी देखील वारंवार आपल्याला सांगितलं आहे. आणि त्यांनी सांगितले की हा संसार हा त्रिगुणात्मक आहे, पंचभौतिक आणि त्रिगुणात्मक आहे. तर असा हा संसार, ह्या संसाराचं ज्ञान आपल्याला पाहिजेत. तर आपण सर्व लोकांनी, साधू संतांनी आपल्याला सांगितले, परंतु त्यात सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान आहे ते म्हणजे गीतेचं ज्ञान मानलेलं आहे. आपण सगळ्यात महत्त्वाचं गीतेला जास्त महत्त्व दिलेलं आहे आपण. मग आपण गीतेचंच काय म्हणणं आहे संसाराबद्दल, तर हे आपण बघू. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात 15व्या अध्यायात, ऊर्ध्वमूल मदशाख मस्वस्तम प्राहुरयम छंदांशी एष पर्णानी यस्तव वेद सवेद. याचा वरी मूळ आहे, उलटा वृक्ष आहे. हा संसार हा उलटा वृक्ष आहे, वर मूळ आहे आणि खाली फांद्या, मधात फांद्या आहेत आणि खाली त्याचा शेंडा आहे. ऊर्ध्वमूल मदशाख असं याला पिंपळाच्या झाडाचं उपमा दिलेली. मग स्वस्तम प्राहुर्यम छंदांशी यस्य पर्णानी. याचे पानं हे वेदाचे छंद आहे, छंदांशी यस्य पर्णानी. आणि याला जो जाणतो, ह्या प्रपंचाला जो जाणतो त्याला वेदविद म्हणजे 4 वेदाचा ज्ञानी असं म्हणतात. याच्या आधस्य ऊर्ध्वम प्रसृता तस्य शाखा गुणप्रवर्धा विषय प्रवर्धा. याच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत आणि त्या त्रिगुणानं वाढलेले आहेत. आपल्या झाडाचे पानं, आपल्या झाडाची वाढ ही पाण्यानं होत असते, परंतु हा जो वृक्ष आहे, संसार वृक्ष, याची वाढ नाही का त्रिगुणानं होते. त्रिगुण प्रवर्धा विषय प्रवाला. असो आदस्य बोला नेणू संततानी कर्मानुबंधेनी मनुष्य लोके. आणि इथले मनुष्य जीवजात हा कर्माणू बांधलेले आहे. न रूप मसे हे तत्वोपलब्धते. त्याचं रूप कुठं दिसत नाही. तसं पाहिलं तर उलटा वृक्ष आपल्याला कुठं दिसत नाही, पण न रूप मसे हे तत्वोपलब्धते नांतोर न चादीर न संप्रतिष्ठा. तो तसा वृक्ष, उलटा वृक्ष आपल्याला कुठं काही दिसत बी नाही. आणि तो केव्हा सुरू झाला, त्याच्या आधी काय आहे आणि त्याची शेवट काय आहे हे बी आपल्याला कळत नाही. नांतोर न चादीर न संप्रतिष्ठा. अस्वस्थमेनम सुदृढ मुलं. आणि ह्या वृक्षाच्या मुळ्या ज्या दृढ झालेले, अस्वस्थमेनम सुदृढ मुलं मत्संग श्रेष्ठेन दृढेन छित्वा. आणि ह्या कशानं छेदायच्यात आपल्याला अनासक्तीरूपी शस्त्रानं ह्या मुळ्या मत्संग शस्त्रेन दृढेन छित्वा. आणि मग काय करायचं, छेदून काय करायचं तर तत पदम तत् परिमार्गितयम यस्मिन गतानं निवर्तन्ती भोय. असं स्थान शोधून काढायचं आहे की जिथं पुन्हा गेल्यानंतर ह्या नस्वर संसारात येण्याची गरज नाही. यस्मिन गतानं निवर्तन्ती भोय. आणि ते मग तमेव चाध्यम पुरुषम प्रपद्ये येतः प्रवृत्ती पुरुषापुराणी. आणि मग त्या पुरुषाला शरण जायचं आहे, आद्य पुरुषाला. तमेव चाध्यम पुरुषम प्रपद्ये, त्या आद्य पुरुषाला शरण जायचं आहे. आणि कोण्या की जिथून ही प्रवृत्ती परमेश्वर म्हणजे संसार रचनेची प्रवृत्ती जिथून निर्माण झाली,
ज्या परमेश्वराला प्रपंच निर्माणाची प्रवृत्ती निर्माण झाली त्या परमेश्वराला शरण जायचं आहे. आणि कसं होऊन शरण जायचं आहे? निर्माण मोहा जितसंग दोषा, म्हणजे इंद्रिय जिंकायची. निर्माण मोह संसाराची आसक्ती सोडायची. निर्माण जितसंग दोषा आपले इंद्रिय जिंकायची. तर अध्यात्म नित्य परमेश्वराचं चिंतन करायचं आहे. आणि कामातून विनिवृत्त व्हायचं. विनिवृत्त कामा द्वंद्वरे मुक्तातून द्वंद्वातून मुक्त व्हायचे. द्वंद्वरे मुक्त सुख दुःख शोधणे. सुख दुःखाच्या लांब जायचं, दूर जायचं. आणि असा जो माणूस झाला तर त्या पदाला प्राप्त होतो, परमेश्वराच्या पदाला. मग ते परमेश्वराचं पद आहे कसं? तर ते सांगतात, न तर भासयते सूर्यो न शशांको न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. हां, न तर त्याला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही. न तर भासते सूर्यो, त्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही. न शशांको न पावक, न त्याला शीतलता देऊ शकत नाही. चंद्र त्याला शीतल करू शकत नाही. आणि यद्गत्वान निवर्तते, आणि तिथं एकदा गेल्यानंतर आपल्याला पुन्हा वापस ह्या नश्वर संसारात येण्याची गरज नाही. असा हा मायबाप संसाराचं वर्णन श्रीकृष्ण महाराजांनं 15व्या अध्यायात केलेले. 15व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज अनेक विषय मांडले. त्यांनी पुन्हा विषय मांडला की बाबा, आणि ह्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला वेदांनी प्रथित पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे, मान्यता दिली आहे आणि त्यामुळंच ह्या अध्यायाला पुरुषोत्तम योगनाम असं नाव दिलं. पुरुषोत्तम योगनाम असं नाव दिलेले. तर मायबाप, हा जो अध्याय आहे हा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. कोणी जन्मलं तरी लोक याला वाचतात, कोणी मेलं तरी याला वाचतात, आणि कोणाची घर पाडायचं तरी वाचतात, कोणाचं घर बांधायचं तरी वाचतात. तर हा सर्व म्हणजे कुठंही आपल्याला कामी पडणारा, आपल्याला सुख देणारा, आपल्याला यश देणारा हा अध्याय आहे. तर हा अध्यायाचं पठण केलं पाहिजे, हा अध्याय समजून घेतला पाहिजे आणि आपल्या हृदयात नेहमी ठेवला पाहिजे, असे माझं असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.